Good afternoon. Standard 8 subject English. Last period we learned an extract revision 1.1 poem Be the Best. So in this poem or there is a question on this poem, and the question is write an appreciation of the poem with the help of the points given below. Appreciation of poem. पुढील रिकाम्या जागा भरून कवितेचे रसग्रहण करा. परीक्षेमध्ये तुम्हाला काय केलेलं आहे या ठिकाणी हे 7 पॉईंट तुम्हाला त्या ठिकाणी काय केलेले त्यांनी दिलेले आहे आणि त्यासाठी मात्र कविता काय केलेली असते पूर्ण दिलेली असते. म्हणजे तिथं एक्स्ट्रॅक्ट फक्त दिलेला नसतो तर पूर्ण कविता काय केलेली असते रसग्रहणासाठी दिलेली असते. आता कोणते मुद्दे आहेत ते मी अगोदर वाचतो, तुम्ही काळजीपूर्वक ऐका. लिहिलेलं आहे वहीमध्ये पाहायचं. द टायटल ऑफ द पोएम इज डॅश. The poem is written by dash. The poem has dash stanza. Each stanza has dash lines. The lines that rhyme in each stanza are dash and dash and dash. The poet compares big things with dash. Dash is a repeated expression in the poem. The line I shall always remember is dash. So these are 7 points given in the poem for the appreciation of the poem. Means we write 7 points complete here with the help of the full poem. So first point is that पहिला मुद्दा असा आहे पहा, the title of the poem is. आता ह्याची सर्वांना उत्तर लिहू शकता तुम्ही. कसं लिहू शकता तर रसग्रहणासाठी आपल्याला काय केलेले कविता पूर्ण दिलेली आहे आणि ते पूर्ण कविता देत असताना तिचं नाव सुद्धा त्या ठिकाणी दिलेलं आहे. कवितेचं नाव दिलेलं आहे. मग आता कवितेचं नाव काय त्या ठिकाणी आपल्याला लिहिता येईल बी द बेस्ट. बी द बेस्ट जसं कवितेचं नाव छापलेलं आहे तशाच पद्धतीनं तुम्ही लिहिणं आवश्यक आहे. तसंच बघून करेक्ट लिहा, चुका करू नका. त्याच्यानंतर द पोएम इज रिटन बाय डॅश. आता कवी ज्याने कविता लिहिलेली आहे तो कवी, तर त्याचं नाव नेमकं कुठं कवितेत असतं तर ज्यावेळेस पूर्ण कविता संपते आणि त्याच्यानंतर त्याच्या खाली काय केलेलं असतं, कवीचं काय केलेलं असतं नाव त्या ठिकाणी दिलेलं असतं आणि मग तिथून तुम्हाला बरोबर ते बघून देखील काय करता येते नाव लिहिता येते. लिहिलेल्याला काय करायचं अंडरलाईन करायचं. डग्लस मॅलोच. देन द पोएम हॅज डॅश स्टांजाज. आता कविता पूर्ण आपण पाहायची वाचायची आणि त्या कवितेमध्ये एकूण किती स्टांजा दिलेले आहेत, कडवी दिलेले आहेत हे काय करायचं मोजायचे आणि मग त्या ठिकाणी आपल्याला ह्या प्रश्नाचं उत्तर लिहिता येते पहा की द पोएम हॅज 4 स्टांजाज. द पोएम हॅज 4 स्टांजाज. कवितेला किती आहेत 4 स्टांजाज आहेत आणि अँड ईच स्टांजा हॅज डॅश लाईन्स. आता 4 स्टांजाज आहेत तर एका स्टांजामध्ये किती ओळी आहेत, किती ओळी आहेत. आता ओळी मोजताना तुम्हाला काय करावं लागेल त्या ठिकाणी की जिथं म्हणजे पूर्ण ओळ झालेली आहे, पूर्ण ओळ झालेली आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला बरोबर ती ओळ तशी काय करावं लागेल मोजावी लागेल. आणि मग आपण असं जर पाहिलं तर त्या ठिकाणी प्रत्येक स्टांजामध्ये किती आपल्याला ओळी पाहायला मिळतात 4 ओळी पाहायला मिळतात. किती 4 ओळी आपल्याला पाहायला मिळतात. आणि म्हणून या ठिकाणी आपण जर नीट पाहिलं तर एका स्टांजामध्ये किती लाईन आहेत 4 लाईन आहेत. स्टांजा किती आहेत 4. तुम्ही उत्तर लिहिलेलं आहे पण कसं लिहायचं ते आपण आता रिव्हिजनमध्ये पाहत आहोत. तुम्ही काळजीपूर्वक काय करायचं ऐकायचं आणि त्या ठिकाणी
परीक्षेमध्ये लिहिताना मात्र व्यवस्थितपणे काय करायचं, लिहायचं आहे, समजून घ्यायचं आहे. त्यासाठी तुम्हाला पुन्हा पुन्हा काय केलं पाहिजे, वाचन केलं पाहिजे, लेखन केलं पाहिजे, सराव केला पाहिजे. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट, पुढचा मुद्दा आहे पहा, द लाईन्स दॅट राईम इन हिज स्टांजा आर. आता बघा, आपल्याला रायमिंग पेअर्स आणि रायमिंग स्कीम मधला अर्थ तुम्हाला फरक समजलेला आहे. आता इथं आपल्याला काय करायचं, रायमिंग पेअर लिहायचे. तर आता कवितेतील आपण जर ओळ पाहिली तर पहिली जी ओळ आहे त्या ओळीला दुसरी जी ओळ आहे तर त्या दुसऱ्या ओळीमधला काय त्या ठिकाणी आलेला आहे, शब्द राईम आलेला आहे. म्हणजे फर्स्ट अँड सेकंड, बघा फर्स्ट अँड सेकंड, पहिली आणि दुसरी, अँड थर्ड अँड फोर्थ, आणि तिसरी ओळ जी आहे त्या तिसऱ्या ओळीचा रायमिंग वर्ड हा कशाशी आलेला आहे, चौथ्या ओळीशी आलेला आहे. आणि म्हणून अशा पद्धतीनं इथं आपल्याला सांगता येतं की राईम जे आहे, लाईन रायमिंग आहे, तर प्रत्येक स्टांजामध्ये पहिली दुसरीला, तिसरी चौथीला अशा पद्धतीनं रायमिंग विचारलेलं आहे, दिलेलं आहे. तुम्हाला लिहिता येतं, स्पेलिंग नीट लिहा. फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ, FOURTH, फोर्थ. ठीक आहे. द नेक्स्ट पॉईंट इज द पोएट कम्पेअर्स बिग थिंग्स विथ. आता कवीनं या ठिकाणी तुलना करताना मोठ्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तूंची कोणत्या वस्तूशी तुलना केलेली आहे, तर स्मॉल थिंग्स केलेली आहे. स्मॉल थिंग्स, छोट्या गोष्टीची छोट्या वस्तूशी काय केलेली आहे, तुलना केलेली आहे. त्याला अंडरलाईन करायची, त्या ठिकाणी स्मॉल थिंग्स लिहिलेली. देन नेक्स्ट पॉईंट पहा, डॅश इज रिपीटेड एक्सप्रेशन इन द पोएम. आता तोच वाक्प्रचार, तोच ओळी कोणकोणत्या त्या ठिकाणी कवीनं पुन्हा पुन्हा वापरलेले आहेत कवितेमध्ये, हे तुम्हाला कविता वाचून शोधून काढावं लागेल. तर त्या ठिकाणी तुम्हाला हे वाक्य पुन्हा काय केलेलं आहे पहा, वापरलेलं आहे. कोणतं, इफ यू कांट बी, इफ यू कांट बी हा शब्दप्रयोग त्यांनी काय केलेला आहे, पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी म्हणजे वापरलेला आहे. म्हणजे तुम्ही हे करू शकत नाही तर ते करा, तुम्ही हे होऊ शकत नाही तर ते व्हा, अशा अर्थानं इफ यू कांट बी हा काय केलेला आहे, रिपीटेड केलेला आहे, पुन्हा पुन्हा त्यांनी त्या ठिकाणी वापरलेला आहे असं आपल्याला दिसून येतं. आणि त्याच्यानंतर लास्ट पॉईंट आहे पहा, द लाईन आय शॅल ऑलवेज रिमेंबर इज. आता तुम्हाला कविता नीट समजल्यानंतर त्या कवितेमधली कोणती तुम्हाला जी आवडती ओळ आहे तर ती आवडती ओळ काय करायची, पूर्णपणे काय करायची तुम्ही लिहायची. तर ह्या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येते पहा, बी द बेस्ट ऑफ व्हॉट एव्हर यू आर. बी द बेस्ट ऑफ व्हॉट एव्हर यू आर. म्हणजे तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये असा, कुठेही असा, काही करा, त्या ठिकाणी तुम्हाला काय केलं पाहिजे, तुमचं कार्य चांगलंच केलं पाहिजे, तुम्ही चांगलं तुमचे गुण दाखवले पाहिजेत. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी हे दिलेले 7 पॉईंट्स आपल्याला या ठिकाणी पाहता येते. अशा पद्धतीनं ॲप्रिशिएशन ऑफ द पोएम हे तुम्हाला परीक्षेमध्ये सुद्धा काय करता येते, लिहिता येते. तर आपण या ठिकाणी थांबून लिहिलेलं आहे ते पुन्हा पुन्हा काय करा तुम्ही